सखी सावली काव्यांजली। असं का बोलतेस तू? नाही एवढं काय झालंय तुला चिडायला? तू आधी शांत हो. शांत हो? प्रीतम अरे कशी शांत हो? सांग ना मला, कशी शांत हो मी? इथे आंटी तुझ्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधताय आणि तू म्हणतोय शांत हो मी? काय दुसरी मुलगी? हो, मगाशी वृंदा पण तेच म्हणत होती, आता तूही तेच म्हणते. नक्की नक्की काय चाललंय मधुरा? या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकशील. वहिनी, अगं दादा काहीतरी विचारतोय, सांग. नाही म्हणजे मला तू उत्तर दिलं नाहीस, पण निदान दादाला तरी दे. एक मिनिट. आई माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतीये हे तुला कसं कळलं नेक्स्ट? ते महत्वाचं नाहीच आहे रे प्रीतम. आता या क्षणी माझं उत्तर महत्वाचं आहे. मधुरा, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू असं काहीही करणार नाहीस, पण निकिताचा जो काही गैरसमज झालाय तो तू आत्ताच्या आत्ता दूर करायचास. वहिनी, अगं तू गप्प का? तू काहीच बोलत नाहीयेस याचा अर्थ हे सगळं खरंय असं घ्यायचं का मी? आत्तो, एक मिनिट थांब. या, मी तुमचीच वाट बघत होते. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं या देतील. गीताच्या आई इथे आली हे एका अर्थाने बरंच झालं. आता समोरासमोरच काय ते होऊन जाऊ दे. ऍटलिस्ट यावेळी तरी माझा घावर मी लागला पाहिजे. अक्काईचा दुसऱ्यांदा कॉल आलाय. काय करू? आताही नाही उचलला तर ती काळजी करत बसेल. हॅलो लाडू, अगं कुठे आहेस तू? मी मगाशी सुद्धा तुला. हो अगं, मला ना महत्वाचं काम आहे म्हणून घाईघाईत निघाले मी. आत्ता? अगं सांगून सुद्धा गेली नाहीस तू मला. आणि मला सांग, एवढं कुठलं महत्वाचं काम आहे का तुला? अक्काई अगं आहे काहीतरी. चल मी नंतर बोलते. हा लाडू, नक्की कुठे आहेस तू? माझ्यापासून काही लपवतेस का? अक्काई, तुला आता सगळं खरं सांगितलं तर तू मला भाऊजींकडे जाऊ देणार नाही. आज मी भाऊजींशी बोलले नाही तर ते असंच वागत राहतील आणि तुला त्रास होत राहील. हॅलो. हा, काय विचारते मी लाडू? काय नाही अक्काई. मग सांगत का नाहीयेस? हो, नाही काही नाही. बरं अक्काई, मी ना जरा गडबडीत आहे. आपण नंतर बोलूया. हा, बाय. लाडू अगं, लाडू नक्कीच काहीतरी लपवत होते माझ्यापासून. काय असे? काय बोलताय तुम्ही? मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवताय आणि उत्तर आम्ही द्यायची? चोर ते चोर वर शिरचोर. मी काही चुकीचं बोलत नाहीये वंदनाताई. जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात हे माणूस बहुतेक विसरून जातो. निकिता, अगं तू मला जाब विचारायला आलीस की मी असं का केलं,
पण तू तुझ्या आईला काही विचारलंस का? हाच प्रश्न तिला विचारायचा होतास ना? मी काय केलंय? तुम्ही काय केलंय हे तुम्हाला आठवत नाहीये का? नाही, आठवत नसेल तर मी आठवण करून देते. हं? एक मिनिट. हे बघ. मॅट्रोमोनियल साईटवर माझं प्रोफाईल कुठून आलं आणि कोणी नोंदवलंय माझं नाव तिथे? मी केली. मम्मा? बघा, आणि या मला जाब विचारत होत्या. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या देतील. वंदनाताई, खरंच सांगा ना मला, म्हणजे तुम्ही असं का केलं? तुम्ही तुमच्या मुलीचं नाव का नोंदवलं? कशासाठी? अहो 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. पण का मम्मा? अगं तुझ्या लग्नासाठी. तुमच्या दोघांचा त्यावेळी लग्नाचा विचार होता हे कुठे माहित होतं? आई वडील म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडली एवढं. अगदी असंच माझ्या बाबतीत झालं. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मी गुरुजींना सांगितलं होतं की माझ्या प्रीतमसाठी ना तुम्ही एक चांगली मुलगी बघा, कारण तेव्हा मला ह्यांच्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नव्हतं हो. आणि तुम्हाला त्यांची बायको प्रमिला माहित आहे ना, तिचा स्वभाव. तिला नुसती किल्ली दिली ना की ती सुरू होते, आणि त्यातूनच असा गैरसमज आणि घोटाळा झाला. हे बघ निक्स, हे असं होतं. सॉरी, पण तुम्ही इथे यायच्या आधी हे सगळं जरा समजून घ्यायचं होतं ना. उगाच आपल्यामध्ये कन्फ्युजन झालं, आईलाही त्रास झाला आणि मला इथे यावं लागलं. वहिनी, चल मान्य आहे, 2-3 महिन्यांपूर्वी तू गुरुजींना सांगितलं असशील प्रीतमसाठी स्थळ बघायला, पण आता 2-3 दिवसांपूर्वी का शोधत होतीस मुलगी त्याच्यासाठी? आता तुला हे कोणी सांगितलं? सुनंदाताई आणि अश्विनीचं बोलणं मी माझ्या कानांनी ऐकलंय दादा. उगीच नाही विचारते मी वहिनीला. वहिनीनं प्रीतमची पत्रिका गुरुजींना देऊन त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधायला सांगितलीये. मी असं काहीही केलेलं नाहीये. हे बघ प्रीतम, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, आपण आत्ताच्या आता गुरुजींकडे जाऊया आणि त्यांना हाच प्रश्न तुझ्या समोर मी विचारते. ते जे सांगतील त्याच्यावर तुझा विश्वास बसेल ना? हा, तुम्ही पण चला चला. एक मिनिट आहे, कुठे जायची गरज नाही. तू सांगितलंय ना, विषय संपला. मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला त्यासाठी कुठल्याही साक्षी पुराव्यांची गरज नाही. अरे बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे, पण बाकीच्यांच्या समाधानासाठी मी एकदा सांगितलं ना, कुठेही जायची गरज नाहीये. बघा, तुम्हाला विचारायचंच राहून गेलं. काय मग त्या दिवशीची पार्टी कशी झाली? कुठली पार्टी? अहो, असं काय करता?
PS इंडस्ट्रीजची पार्टी. त्या पार्टीत म्हणे त्यांच्या धाकट्या मुलासाठी निकिताचा हात मागितला. काय उत्तर दिलं हो तुम्ही त्यांना? कोण आहात तुम्ही? तुम्ही सगळे मला का गुलाब देताय? प्रपोज करताना गुलाब तर द्यायला हवाच ना. हो, मी. जिथे तू तिथे मी. अंजली, पहिल्याच नजरेत आवडली होतीस मला तू, आणि तुला आपलंसं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आत्ता इथे या सगळ्यांसमोर मी तुला प्रपोज करतो. लग्न करशील माझ्याशी? हा काय आगाऊपणा आहे? म्हणजे असंच प्रपोज करतात ना मुलींना. अंजली, तू फक्त मला हो म्हण. राणीसारखी ठेवीन तुला मी. आपण एक काम करू, आपण ना मस्त डेस्टिनेशन वेडिंग करू. खूप खुश होशील तू. अगं, हनीमून पॅकेज पण रेडी आहे. लाज वाटते का तुला भर रस्त्यात कुठल्याही मुलीची छेड करताना? लाज कसली याच्यात? आणि तू का अशी तशी मुलगी नाहीयेस, स्पेशल आहेस. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. एकदा हो म्हण, राणीसारखी ठेवीन मी तुला. खरं तुम्ही बघताय काय, तुमच्या वहिनीला प्रपोज करतोय. व्हिडिओ काढा आणि व्हायरल करा. हा, लोकांना पण कळलं पाहिजे की नितीन भारद्वाजची होणारी बायको किती लकी आहे ती. बोला ना वंदनाताई. अहो, त्या पार्टीत तुमच्या मुलीला मागणी घातली गेली, तुम्ही काय उत्तर दिलं होतं ना? मी सांगू का? ऑब्व्हियसली मम्माने नकारच दिला असणार आहे. हो ना मम्मा? बघा किती विश्वास आहे तुमच्या मुलीचा तुमच्यावर. देताय ना उत्तर? ठीक आहे, म्हणजे मी सांगून टाकते. आम्ही एका आठवड्यात तुम्हाला कळवतो. असं म्हणालात ना? अगं पण मम्मा, तू असं उत्तर का दिलंस? ती पण तुम्ही असं का सांगितलं? यावेळी वहिनीनं गेम फिरवला. निकिता हिला जाब विचारायला आली होती आणि आता तिचीच आई जाळ्यात अडकली. हे काय चाललंय माझं मलाच कळत नाही. वंदनाताई, प्लीज बोला. हा विषय आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर क्लिअर व्हायला हवा. तुम्ही असं सांगितलं होतं, हे खरं आहे? हो, हे खरं आहे. पण माझा नाईलाज होता. कसला नाईलाज मम्मा? तुमचा अजून साखरपुडा झालेला नाही. ऑफिशियली तुमच्या रिलेशन बद्दल आपण कुणालाच काहीच सांगितलेलं नाही. आणि आपल्या जवळचे लोक आपल्या भल्यासाठी स्थळ सुचवत असतात.
असं एखादं स्थळ आलं तर त्यांना काय सांगणार आहे? माझ्या मुलीचा अफेअर आहे असं सांगू? मोठी माणसं आहेत ती, त्यांचं मन दुखवून मी त्यांना हर्ट करू शकत नव्हते, म्हणून वेळ मारून गेली. बघितलं, माझंही नेमकं असंच झालं होतं. आता गुरुजी आमच्या घरातलेच आहेत, त्यामुळे माझी अशीच पंचायत झाली होती हो. गुरुजीने माझ्या मुलाची, प्रीतमची पत्रिका मागितली, पण मी त्यांना नाही म्हणू शकली नाही हो. आणि समजा गुरुजींनी खरंच प्रीतमसाठी एखादं स्थळ सुचवलं तर मी नक्कीच नाही म्हटलं असतं. हा असा प्रश्न एखाद्या आगाऊ माणसाच्याच डोक्यात येऊ शकतो. प्रीतम, अरे तू निकिता सारखी इतकी गोड मुलगी निवडल्यावर मी कशाला दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करणार? वंदनाताई, तुम्ही माहिती घेऊन इथे येऊन शांतपणे बसून चर्चा करायला हवी होती. तुम्ही दोघांनी सरळ आम्हाला जाब विचारायला सुरुवात केली, म्हणून आम्हा सगळ्यांची मनं थोडीशी दुखावली हो. बाळा, मला जेव्हा कळलं की प्रीतमचं तुझ्यावर प्रेम आहे, मी डोळे झाकून तुला सून म्हणून स्वीकारलं. पण बाळा, नाती विश्वासावर टिकतात. तू गुप्ते घराण्याची सून होणार आणि होणाऱ्या सासूवरच तुझा विश्वास नाही, असं कसं चालेल बाबा? नाही आंटी, तसं नाहीये. अगं अगं काय सांगू तुला, आसपास ना काही विघ्न संतोषी लोक असतात, ज्यांना आपलं भलं झालेलं बघवत नाही. जे आपले कान भरतात. पण बाळा, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, हे तुला कळायला नको का? सांग. आंटी, मला जसं कळलं की तुम्ही प्रीतमच्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधताय, मी खूप डिस्टर्ब झाले आंटी. मला कळलंच नाही की मी काय करू एक्झॅक्टली. अँड एक्स्ट्रीमली सॉरी, मी खूप ओव्हर रिॲक्ट केलंय. आय एम सो सॉरी. हे बघ निकिता, नाती तोडणं ना खूप सोपं असतं, पण दुखावलेली मनं जोडणं खूप कठीण असतं. आम्ही आज तुमच्या दोघांच्या साखरपुड्याची बोलणी करायला येणार होतो, पण काय आंटी? पण आता थोडा विचार करावा लागेल आम्हाला. प्लीज मधुराताई, असं बोलू नका. हो आई, आणि आता थांबायची खरंच गरज आहे का? अरे प्रीतम बाळा, मलाही काही आनंद होत नाहीये रे, पण खरंच थांबायची गरज आहे. मला खूप यातना होतात हे सगळं बोलताना. वंदनाताई, आज जे काही झालं ना, त्यामुळे आपल्या सगळ्यांची मनं दुखावली गेली. हे सगळं जरा निवळू देत, थोडा वेळ जाऊ देत, मग पुन्हा आपण बोलूया ना या विषयावर. तुम्ही पण इथंच आहात, आम्हीही इथंच आहोत, बरोबर की नाही? हा, बर, ठीक आहे, येतो आम्ही. आज जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. मनात काही ठेवू नका. चल निकिता. सॉरी आंटी.
आई सॉरी, या सगळ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला तर वाटलं होतं एका पॉइंटला तू सगळंच, पण नाही. तू ही सगळी धडपड करतेस ती माझ्या सुखासाठीच करतेस हे कळलं मला. थँक्यू आई, थँक्यू सो मच. आय एम सॉरी, मला जावं लागेल, एक काम आहे. आलो. हे सगळं तुझ्या सुखासाठी चाललंय राजा. यापुढे कुणी कितीही अडथळे आणू देत, तुझ्या आयुष्यात सगळं मी म्हणते तसंच होणार.